आज आहे संक्रांत. तर चला आज देवाची पूजा केलेली आहे आणि आमच्या इथं असं सुगड असतात त्याची पण पूजा केली जाते. ह्याच्यामध्ये वाटाणे, गाजर, ऊस असं ठेवून त्याचे 5 सुगडींची पूजा केली जाते. तुमच्या इथं पद्धत आहे का ती मला कमेंटमध्ये सांगा. तर अशी छानपैकी रांगोळी काढलेली आहे. तर आज संक्रांतीचं काय जेवणाला बनवले ते बघूया. तर छानपैकी अशी पुरणपोळी केलेली आहे आणि हे आहे शुद्ध गाईचं तूप आणि हे आहे भात. तर पुढे बघूया, ही आहे कटाची आमटी जी एकदम मस्त लागते आणि हे आहे पुरणपोळीवर खायला दूध आणि ही मिक्स भाजी जी कालची शिल्लक होती आणि ही बटाट्याची पिवळी भाजी केलेली आहे पुरणपोळी बरोबर. तर बघूया आता चौथा मेनू काय आहे. तर ही कालचीच भाजी शिल्लक होती, मेथीची भाजी आणि हे आहे वरण जे भाताबरोबर केलेलं आहे. तर हे आहे आपलं नैवेद्याचं ताट मस्तपैकी. माझा बोट बुडाला आमटीमध्ये आणि मी खाऊन बघतो तर ठसका लागला मला, कारण की तेलकट खूप होतं. ही अशी छानपैकी आमच्यात पुरणपोळी केलेली आहे. आता याच्यावर मस्तपैकी तुपाची धार टाकायची आणि छानपैकी खायचं. तर चला, हे आज नैवेद्याचं ताट आहे. तर तुमच्या इथं संक्रांतीला काय बनवतात मला कमेंटमध्ये सांगा. आपण आता हे नैवेद्याचं ताट मस्तपैकी जेऊया. हे केलेले आहेत पापड. हे उडदाचे पापड आहेत, साबुदाण्याचे पापड आहेत आणि बटाट्याचे पापड आहेत आणि ही गुळवणी केलेली आहे आणि हे आहे कटाची आमटी. तर हा आपलं नैवेद्याचं ताट आहे. थँक्यू.